पालिका निवडणुकीच्या आधीच मवियात बिघाडी. मनपात काँग्रेसचा स्वबळाचा नारा. कार्यकर्त्यांची इच्छा आहे पूर्णपणे या विषयावर चर्चा झालेली आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार. संजय राऊतांचा काँग्रेसला थेट इशारा. लोक हे विसरणार नाही. भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार हे लक्षात घ्या. राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, पण निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महाविकास आघाडीत फुटीचे सूर उमटू लागलेत. मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत आघाडी म्हणून लढलेली ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत आमने सामने येणार आहेत. स्थानिक आमच्या नेत्यांनी सर्व नेत्यांनी मिळून मनसे असेल तिथे आम्हाला जायचं नाही असा मुंबईचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो आता हा विषय राहिला नाही. आम्ही कदाचित आमच्याबरोबर वंचित यायला तयार आहे मुंबईमध्ये, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. काही सेक्युलर पार्टी यायला तयार आहे, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा चालली आहे आमची. ही अशी आम्ही मोड बांधू ना, आमची होईल ना तयारी तिकडे. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. ते मागे म्हणालो खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं. ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. जुलै महिन्यामध्ये महाविकास आघाडीची आवश्यकता नाही असं म्हणताना आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांचा आणि आताची जी काही त्यांची विधानं येत आहेत त्याच्या अनुरूप त्यांचा विश्वास वाढलेला अति वाढलेला आहे असं ठरते दिसतंय. खरं तर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच काँग्रेसनं मवियातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली होती. मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका काँग्रेसला मान्य नाहीये. मुंबईत हिंदी भाषिक मतदारांचा अनेक मतदारसंघात दबदबा आहे आणि म्हणूनच मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी ठाकरे बंधूंसोबत आघाडीला विरोध केला. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकरणी सावध पवित्रा घेतलाय. आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत हे लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये स्थानिक लोकांच्या भूमिकेला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. तिथील राजकीय परिस्थिती, तिथील एकूण आत्ताचं संपूर्ण समीकरणं यावर विचार करून तो निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि आम्ही तो निर्णय घेऊ. महाविकास आघाडी फूट पडू नये यासाठी आता म्हणजे नाही, महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद या तऱ्हेचा कोणताही विवाद नको. मुंबईकरांना विकास हवा आहे आणि विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक जावी याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा एकंदर अजेंडा ठरतोय. जर मतविभाजन व्हायचं असेल तर ते या ज्या विवाद तयार करणाऱ्या लोकांमध्ये होईल. विकासाच्या मुद्द्यावर एकच पक्ष आहे. मुंबई महापालिकेत आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांना टीकेची संधी मिळाली आहे. राऊत घाबरलेले आहेत, त्यांना घाम सुटलेला आहे. काँग्रेस बरोबर नाही या एका केवळ मुद्द्याने अख्खी उभाटा सेना आदित्यजी सहित तोंडावर रुमाल लावून बसलेत आणि एवढा पसीना झालाय आणि म्हणून या पद्धतीचं विधान ते करतात. एकीकडे भाजपनं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला सोबत घेत मुंबई महापालिकेत युतीचा खुंटा मजबूत केला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत फुटीची बीजं पेरली गेली आहेत. काँग्रेसचं असं मत दिसतंय की मुंबईमध्ये काही ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे. उत्तर भारतीय मतदार, अल्पसंख्याक मतदार, विशेषतः मुस्लिम मतदार त्यांच्यासोबत आहे. तो मतदार गमवायचा नसेल तर काँग्रेसने स्वतः लढून काही जागा मिळवून आपापलं स्थान मजबूत ठेवलेलं बरं, असा मुंबई काँग्रेसमध्ये सूर आहे. मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांनी जरी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं असलं तरी उद्धव ठाकरे यांचे अजून काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलणं सुरू आहे. त्यामुळे
मुंबई महापालिका निवडणुकीत नव्याची एकजूट होणार की फाटाफूट हे त्या काळात पाहायला मिळणार आहे आणि त्यावरच मुंबई महापालिका निवडणुकीची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.